श्री स्वामी समर्थ मंडळी, कल्पना करा, जर एका साध्या छोट्याशा उपायामुळे तुमच्या घरातील अनेक वर्षांची आर्थिक अडचण हळूहळू दूर व्हायला लागली तर? जर तुमच्या घरात पैसा येऊ लागला, सुख समृद्धी वाढू लागली आणि घरातील वातावरण देखील आनंदी व सकारात्मक होऊ लागले तर? आणि विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी फार मोठे काही करण्याची गरज नाही. फक्त एका विशिष्ट दिवशी योग्य पद्धतीने एक छोटासा उपाय केला तर त्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसू शकतात, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण काही दिवस असे असतात की त्या दिवशी केलेली छोटी छोटी धार्मिक कृती सुद्धा आपल्या आयुष्यावर मोठा सकारात्मक परिणाम करून जाते. नमस्कार मंडळी, श्री राज स्वामी विश्व या भक्ती परिवारात तुमचे मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या पवित्र चरणी मी प्रार्थना करते की तुमचा प्रत्येक दिवस आनंदाचा, समाधानाचा आणि मंगलमय जावो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या तिथीबद्दल जाणून घेणार आहोत. मंडळी, 19 मार्च गुरुवार या दिवशी अत्यंत महत्त्वाची तिथी आलेली आहे आणि ती म्हणजे फाल्गुन अमावस्या. हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्या ही प्रत्येक महिन्यात येते, परंतु काही अमावस्या अशा असतात ज्यांना विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते. त्यापैकी फाल्गुन महिन्यातील अमावस्या ही अत्यंत प्रभावी मानली जाते. मराठी पंचांगानुसार ही अमावस्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात येत असल्यामुळे तिचे महत्त्व आणखी वाढते. अनेक धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की या दिवशी केलेले स्नान, दान, जप, पूजा किंवा काही विशेष उपाय हे अत्यंत फलदायी ठरतात. विशेष म्हणजे हा दिवस केवळ देवपूजेसाठीच नाही तर पितृस्मरणासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळणे हे प्रत्येक कुटुंबासाठी खूप आवश्यक असते. कारण पितर प्रसन्न असतील तर घरात सुख समृद्धी वाढते, अडचणी कमी होतात आणि कुटुंबाची प्रगतीही सहजपणे होऊ लागते असे मानले जाते. त्याचबरोबर अमावस्या ही माता लक्ष्मीशी देखील संबंधित तिथी मानली जाते. आपण दिवाळीच्या दिवशी जे लक्ष्मीपूजन करतो तेही अमावस्येलाच केले जाते. यावरूनच या दिवसाचे महत्त्व लक्षात येते. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा केली तर घरातील दारिद्र्य हळूहळू दूर होऊ लागते आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत मिळते. धार्मिक ग्रंथांमध्ये असेही सांगितले आहे की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान धर्म करणे तसेच पितरांसाठी तर्पण करणे यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अनेक नकारात्मक परिणाम कमी होतात. पितृदोष असल्यास त्यातूनही हळूहळू मुक्ती मिळण्यास मदत होते असे मानले जाते. म्हणूनच अनेक अनुभवी संत महात्मे सांगतात की अमावस्येचा दिवस दुर्लक्षित करू नये. या दिवशी श्रद्धेने केलेली साधना किंवा छोटासा उपाय सुद्धा आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. आणि मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फाल्गुन अमावस्येच्या दिवशी सकाळी उंबरठ्यावर करायचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. असा विश्वास आहे की हा उपाय श्रद्धेने केला तर घरातील नकारात्मकता दूर होते, लक्ष्मीची कृपा वाढते आणि कुटुंबाच्या प्रगतीचे मार्ग हळूहळू खुलू लागतात. पण हा उपाय कधी करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि नेमकी कोणती वस्तू उंबरठ्यावर ठेवायची ही सर्व माहिती मी पुढे सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे सांगितलेला प्रत्येक छोटासा टप्पा या उपायासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता सर्वात आधी आपण समजून घेऊया की फाल्गुन अमावस्या इतकी विशेष का मानली जाते आणि या दिवशी केलेल्या पूजेचे आणि उपायांचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे. आपल्या धर्मशास्त्रानुसार हा दिवस आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी मानला जातो. कारण अमावस्येच्या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो आणि या काळात सूक्ष्म ऊर्जा अधिक सक्रिय असते असे अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे. म्हणूनच या दिवशी केलेले जप, पूजा, दान किंवा काही विशिष्ट उपाय हे अत्यंत परिणामकारक ठरतात. विशेष म्हणजे हा दिवस आपल्या पितरांना स्मरण करण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आपल्या घरातील जे पूर्वज या जगातून निघून गेले आहेत त्यांची कृपा आपल्या कुटुंबावर असणे खूप आवश्यक असते. कारण अनेक वेळा आपल्याला समजत नाही, पण घरातील काही अडचणी, सतत येणारे अडथळे किंवा अचानक निर्माण होणाऱ्या समस्या या पितृदोषामुळे देखील असू शकतात असे धर्मशास्त्र सांगते. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे किंवा एखादी छोटी सेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि ते आपल्या कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतात असे मानले जाते.
आता तुम्ही अनेकदा ऐकले असेल की काही घरांमध्ये पैसा येतो पण टिकत नाही. कितीही प्रयत्न केले तरी आर्थिक स्थिरता येत नाही. व्यवसायात अडचणी येतात, कामात अडथळे निर्माण होतात किंवा घरामध्ये सतत तणावाचे वातावरण असते. काही वेळा तर घरात पैसा असतो पण समाधान नसते, आनंद नसतो. मंडळी, आपल्या धर्म परंपरेनुसार लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही. लक्ष्मी म्हणजे समृद्धी, आनंद, शांतता आणि घरातील प्रेमळ वातावरण. ज्या घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, आदर आणि एकोप्याचे वातावरण असते त्या घरातच लक्ष्मी स्थिर राहते असे मानले जाते. जर घरात सतत भांडणं, नकारात्मकता किंवा तणाव असेल तर लक्ष्मी टिकत नाही असे आपल्या वडीलधाऱ्यांनी सांगितले आहे. म्हणूनच केवळ पैसा कमावणे पुरेसे नसते, तर घरातील वातावरणही सकारात्मक असणे खूप गरजेचे असते. आणि म्हणूनच फाल्गुन अमावस्येच्या दिवशी काही छोटे धार्मिक उपाय केले तर घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते असे मानले जाते. अनेक लोकांचा असा अनुभव आहे की या दिवशी श्रद्धेने केलेल्या उपायांमुळे त्यांच्या आयुष्यात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागले. पण मंडळी, येथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कोणताही उपाय करताना श्रद्धा आणि मनाची शुद्धता असणे अत्यंत आवश्यक आहे. फक्त उपाय म्हणून उपाय केला तर त्याचा परिणाम कमी होतो, पण जर मनापासून प्रार्थना केली, देवावर विश्वास ठेवला आणि कृतज्ञतेने हे उपाय केले तर त्याचे परिणाम अधिक चांगले मिळतात असे सांगितले जाते. आता पुढे आपण त्या उपायाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. पण हा उपाय करण्यापूर्वी काही तयारी करणे खूप आवश्यक आहे. सर्वप्रथम 20 मार्च गुरुवारच्या दिवशी सकाळी शक्य तितक्या लवकर उठायचे आहे. सकाळची वेळ ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानली जाते. या वेळेत केलेली प्रार्थना आणि पूजा अधिक फलदायी ठरते असे अनेक संतांनी सांगितले आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचे आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल आणि थोडेसे मीठ टाकावे. गंगाजल पवित्रतेचे प्रतीक मानले जाते आणि मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयोगी मानले जाते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पाण्यात टाकून स्नान केल्यास शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात असे मानले जाते. जर कोणाला गंगाजल उपलब्ध नसेल तर फक्त मीठ टाकूनही स्नान करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनात श्रद्धा असणे. यानंतर तुम्हाला घरातील देवघरात जाऊन देवांची पूजा करायची आहे. देवांना नमस्कार करून धूप, अगरबत्ती लावायची आहे आणि घरात प्रसन्न वातावरण तयार करायचे आहे. शक्य असल्यास देवांना पंचामृताने अभिषेक करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. पूजा झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे घराची स्वच्छता. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते तिथेच सकारात्मक ऊर्जा टिकते असे सांगितले जाते. म्हणून तुम्हाला घराची फरशी स्वच्छ पुसायची आहे. फरशी पुसताना पाण्यात थोडेसे खडे मीठ आणि थोडेसे गोमूत्र टाकावे. गोमूत्र उपलब्ध नसेल तरी हरकत नाही, फक्त मीठ टाकले तरी चालेल. या पाण्याने घर पुसल्याने घरातील नकारात्मकता कमी होते आणि वातावरण अधिक शुद्ध होते असे मानले जाते. हे सर्व झाल्यानंतरच तुम्हाला पुढे सांगितलेला मुख्य उपाय करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, हा उपाय सकाळी 12 वाजण्याच्या आधी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की उंबरठ्यावर नेमके काय करायचे, कोणती वस्तू ठेवायची आणि कोणत्या पद्धतीने हा उपाय पूर्ण करायचा. सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश किंवा तांब्याचे भांडे घ्यायचे आहे. जर तांब्याचे भांडे उपलब्ध नसेल तर स्वच्छ स्टीलचे भांडे देखील चालू शकते. त्या भांड्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरायचे आहे. त्यानंतर त्या पाण्यात 1 चमचा हळद टाकायची आहे. हळद ही आपल्या संस्कृतीमध्ये पवित्रता आणि मंगलतेचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे या पाण्याला एक प्रकारची पवित्रता प्राप्त होते असे मानले जाते. जर तुमच्याकडे गोमूत्र उपलब्ध असेल तर त्यातील काही थेंब या पाण्यात टाकू शकता, नसले तरी हरकत नाही. आता हे तयार झालेले हळदीचे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला हलकेच शिंपडायचे आहे. मंडळी, आपल्या घराचा उंबरठा हा केवळ दाराचा भाग नसतो. आपल्या परंपरेनुसार उंबरठा हा घराच्या ऊर्जा प्रवेशाचा बिंदू मानला जातो. घरात येणारी सकारात्मक ऊर्जा असो किंवा नकारात्मक ऊर्जा असो, ती सर्वप्रथम उंबरठ्यावरूनच आत प्रवेश करते असे मानले जाते. म्हणूनच अनेक धार्मिक विधींमध्ये उंबरठ्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की रात्रीच्या काळात बाहेरून काही नकारात्मक कंपनं किंवा अशुभ ऊर्जा उंबरठ्याजवळ जमा होऊ शकतात. त्यामुळे सकाळी हळदीचे पाणी शिंपडून ते स्थान शुद्ध केले जाते. हे पाणी शिंपडल्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन उंबरठा हलकेच पुसून घ्यायचा आहे. यामुळे त्या जागेची शुद्धता वाढते आणि पुढील पूजा करण्यासाठी योग्य वातावरण तयार होते. यानंतर तुम्हाला हळदीचे थोडेसे लेप तयार करायचे आहे आणि तो लेप उंबरठ्यावर हलक्या हाताने लावायचा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये हळदीला अत्यंत शुभ मानले जाते.
विशेषतः लक्ष्मी पूजेमध्ये हळदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. म्हणून असे मानले जाते की हळदीमुळे त्या ठिकाणी मंगल ऊर्जा निर्माण होते. हळदीचा लेप केल्यानंतर तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. स्वस्तिक हे अत्यंत पवित्र आणि मंगल चिन्ह मानले जाते. हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक हे सुख, समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक मानले गेले आहे. स्वस्तिक काढताना त्याच्या चारही बाजूंना छोटे बिंदू द्यायचे आणि दोन्ही बाजूंना छोटी रेषा काढायची. त्यानंतर त्या स्वस्तिकाला हळद आणि कुंकू अर्पण करायचे आहे. यानंतर आणखी एक महत्त्वाचा टप्पा करायचा आहे. थोडेसे कुंकू घ्यायचे आणि त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून गंध तयार करायचा आहे. या गंधाने तुम्हाला उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचे प्रतीक तयार करायचे आहे. म्हणजे गंधाने एका मागोमाग 8 छोटे बोटांचे ठसे काढायचे आहेत. हे करताना प्रत्येक बोट काढताना मनात अष्टलक्ष्मीचे नाव घ्यायचे आहे. पहिले आदिलक्ष्मी, दुसरे धनलक्ष्मी, तिसरे धान्यलक्ष्मी, चौथे गजलक्ष्मी, पाचवे संतानलक्ष्मी, सहावे वीरलक्ष्मी, सातवे विद्यालक्ष्मी, आठवे विजयलक्ष्मी. अष्टलक्ष्मी या संपन्नतेच्या विविध रूपांचे प्रतीक मानल्या जातात. जीवनात केवळ पैसा असणे पुरेसे नसते. ज्ञान, आरोग्य, धैर्य, कुटुंबातील आनंद, मुलांचे कल्याण आणि विजय या सर्व गोष्टी देखील समृद्धीचा भाग आहेत. म्हणूनच अष्टलक्ष्मीची पूजा अत्यंत शुभ मानली जाते. हे प्रतीक तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत. शक्य असल्यास एखादे लाल फूल देखील अर्पण करू शकता. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवून त्या ठिकाणी नमस्कार करायचा आहे. आता पुढचा टप्पा या उपायातील खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडीशी चणा डाळ ठेवायची आहे आणि त्या चणा डाळीवर गुळाचा एक छोटा खडा ठेवायचा आहे. ही प्लेट तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला ठेवायची आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता तेव्हा जी तुमची उजवी बाजू असते त्या बाजूला ही प्लेट ठेवायची आहे. ही प्लेट तुम्हाला संपूर्ण दिवस तशीच ठेवायची आहे आणि ठेवताना मनापासून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, घरातील गरिबी दूर होवो आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात प्रगती होवो. हा उपाय दिसायला छोटा आहे, पण श्रद्धेने केल्यास त्याचा परिणाम हळूहळू जाणवू लागतो असे अनेक लोक सांगतात. पण मंडळी, या उपायाचा अजून एक महत्त्वाचा भाग आहे जो संध्याकाळी करायचा असतो आणि तो भाग पितरांना समर्पित आहे. तो उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि त्यामागे काय आध्यात्मिक कारण आहे हे आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. मंडळी, सकाळी केलेला उपाय पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी देखील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट करायची आहे. कारण फाल्गुन अमावस्या ही केवळ लक्ष्मी प्राप्तीसाठीच नाही तर पितरांच्या स्मरणासाठी देखील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. आपल्या हिंदू धर्म परंपरेनुसार असे मानले जाते की अमावस्येच्या दिवशी आपले पितरांचे सूक्ष्म स्वरूप पृथ्वीवर येते आणि ते आपल्या कुटुंबाकडे प्रेमाने पाहत असतात. आपण त्यांची आठवण काढतो का, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो का, हे ते अनुभवत असतात असे सांगितले जाते. म्हणूनच या दिवशी पितरांना स्मरण करून त्यांच्यासाठी एक छोटी सेवा केली तर ते प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात असे मानले जाते. यासाठी तुम्हाला संध्याकाळी एक मातीचा छोटासा दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तिळाचे तेल घालणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तिळाचे तेल उपलब्ध नसेल तर मोहरीचे तेल देखील वापरू शकता आणि जर ही दोन्ही तेलं उपलब्ध नसतील तर घरात जे तेल असेल ते वापरले तरी चालेल. त्या तेलामध्ये थोडेसे तीळ किंवा मोहरीचे दाणे टाकायचे आहेत. त्यानंतर कापसाची दुहेरी वात तयार करून दिव्यामध्ये ठेवायची आहे. आता एक छोटी प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ पसरवायचे. त्या तांदळावर हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्हाला घराच्या उंबरठ्याच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि हा दिवा संध्याकाळी साधारण 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंतच्या वेळेत लावणे अत्यंत शुभ मानले जाते. मंडळी, या दिव्यामागे एक सुंदर श्रद्धा सांगितली जाते. असे मानले जाते की जेव्हा पितर पुन्हा आपल्या लोकात परत जातात तेव्हा त्यांच्या मार्गामध्ये अंधार नसावा म्हणून त्यांच्या मार्गाला प्रकाश देण्यासाठी हा दिवा लावला जातो. हा दिवा म्हणजे आपल्याकडून केलेला एक छोटासा सन्मान आणि कृतज्ञतेचा भाव असतो. जर पितर प्रसन्न असतील तर कुटुंबातील अनेक अडचणी आपोआप कमी होतात असे सांगितले जाते. म्हणूनच अनेक ज्येष्ठ लोक सांगतात की पितरांचे स्मरण आणि सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जर पितर नाराज असतील तर अनेक वेळा प्रयत्न करूनही कामांमध्ये अडथळे येतात असे मानले जाते. म्हणून या दिवशी त्यांच्यासाठी एक दिवा लावणे ही अतिशय शुभ आणि पुण्याची गोष्ट मानली जाते.
आता मंडळी, या दिवशी अजून एक छोटासा पण प्रभावी उपाय केला जातो आणि तो म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावर कोहळं बांधणे. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक कोहळा खरेदी करून आणायचा आहे. घरी आणल्यानंतर सर्वप्रथम तो देवघरासमोर ठेवायचा आहे. त्यानंतर त्या कोहळ्याची साधी पूजा करायची आहे. कोहळ्यावर कुंकुवाने स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. त्यावर हळद, कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत. मनात देवाचे स्मरण करून त्या कोहळ्याला नमस्कार करायचा आहे. यानंतर एक लाल रंगाचा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये हा कोहळा ठेवायचा आहे. त्यानंतर तो कोहळा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला बांधायचा आहे. आपल्या परंपरेमध्ये असा विश्वास आहे की जेव्हा कोहळा मुख्य दरवाजावर बांधला जातो तेव्हा तो घरासाठी एक प्रकारचे संरक्षण निर्माण करतो. घराकडे येणारी नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती किंवा अशुभ विचार यांना तो अडवतो असे मानले जाते. कधी कधी बाहेरून एखादा व्यक्ती नकारात्मक विचार घेऊन घरात येत असेल तर त्याचा परिणाम घरातील वातावरणावर होऊ नये यासाठी देखील हा उपाय केला जातो असे सांगितले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच मंडळी, 19 मार्च गुरुवार फाल्गुन अमावस्येच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करा. सकाळी उंबरठ्यावर केलेला उपाय, संध्याकाळी पितरांसाठी लावलेला दिवा आणि दरवाजावर बांधलेला कोहळा या सर्व गोष्टी एकत्रितपणे घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करतात असे मानले जाते. पण लक्षात ठेवा, कोणताही उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, सकारात्मक विचार आणि देवावरचा विश्वास. मनापासून प्रार्थना केली तर देव नक्कीच आपल्यावर कृपा करतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच धार्मिक आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचे महत्त्व आणि हे उपाय समजू शकतील. चला तर मग पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ.